तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय नाशिकमधली। नाशिकमध्ये खासदार राजाभाऊ वाजे हे परतलेत। दिल्लीमध्ये काल ठाकरे गटाची महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडली। या बैठकीला राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते आणि त्यानंतर ते नाशिकमध्ये परतलेत। तर नाशिकमधल्या त्यांच्या कार्यकर्त्यांकडून, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून त्यांचं जल्लोषात स्वागत हे सध्या केलं जातंय। तर मोठी घडामोड सध्या राजकीय वर्तुळात घडत असतानाच ठाकरे गटातले 6 खासदार हे ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली होती। तर यातच राजाभाऊ वाजे यांनी मात्र उद्धव ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतला। याच पार्श्वभूमीवर कालही कार्यकर्त्यांकडून संपूर्ण नाशिक शहरात मोठी बॅनरबाजी करण्यात आली होती। एक प्रामाणिक आणि निष्ठावंत नेत्याला आम्ही खासदार म्हणून निवडून दिलंय, याचा अभिमान वाटतो, अशा आशयाची ही बॅनरबाजी करण्यात आली होती। आणि आता याच सगळ्या पार्श्वभूमीवर राजाभाऊ वाजे हे नाशिकमध्ये परतल्यानंतर त्यांचं नाशिककरांकडून, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत केलं जात असल्याचं पाहायला मिळतंय। तर एका निष्ठावंत खासदाराला निवडून दिलं अशी भावना सध्या या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे राजाभाऊ वाजे यांचं सर्व स्तरातून, राजकीय वर्तुळातूनही मोठं कौतुक होत असल्याचं पाहायला मिळालंय। तर ठाकरे गटाच्याही वरिष्ठ नेत्यांनी, म्हणजे अरविंद सावंत असतील, खासदार संजय राऊत असतील, यांनीही राजाभाऊ वाजे यांचं मोठं कौतुकही केलं होतं। याच सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, राजाभाऊ वाजे यांचं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात येतंय, काय अधिक माहिती? तर काही तांत्रिक कारणास्तव आमच्या प्रतिनिधींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, मात्र आपण ही दृश्य सध्या पाहतोय। नाशिकमध्ये खासदार राजाभाऊ वाजे यांचं जल्लोषात स्वागत हे करण्यात आलेलं आहे। तर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी सध्या नाशिक रोड रेल्वे स्थानकावर पाहायला मिळते। ही दृश्य आहेत नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरातली। या रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांची तुफान अशी गर्दी सध्या दिसून येते। राजाभाऊ वाजे हे नाशिकमध्ये परतलेत। काल दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीनंतर खासदार राजाभाऊ वाजे हे नाशिकमध्ये परतलेत। याच पार्श्वभूमीवर ढोल ताशांच्या गजरात पुष्पहार देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। काही कार्यक्रम नाही, आता शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात जायचंय। त्यानंतर घरी जाऊन मी मुंबईला, मला उद्धव साहेबांनी फोन केला की कोणत्याही परिस्थितीत मुंबईला कार्यक्रमाला या म्हणून जा। आज पण तुम्ही भावनिक झालेले बघायला त्याच्याच प्रेमाने समाजच्या सर्व लहान थोर गरीब सगळ्यांच्या प्रेमावर मी निवडून आलो। ज्या विचारधारेतून निवडून आलो त्या विचारधारेची मी प्रामाणिक आहे। राजाभाऊ वाजे समाधानाची भावना आहे। जे आपण केले तो निर्णय मी घेतला, तो योग्य आहे असं मला वाटतं की त्याची पावली आहे। ऑपरेशन टायगर झालं, आपण सुरुवातीपासून मांडलेली होती। काय वाटतं झालेल्या आहेत एका बाजूला वर्धापती, आता जे आहे ते मी त्याच्यावर बोलू शकणार नाही। मी माझ्याबद्दल बोलतोय आणि मी जे आहे ते प्रामाणिकपणे माझं काम करतो। शिवसैनिकांचं हे प्रेम आपल्याला मिळतंय, प्रेम खूपच ते मला वाटतं वाढलं। आपलं जे काय होतं सर्व आपण टीव्हीवर पाहिलंय।
त्यामुळे आता नवीन असं वेगळं काही घडलेलं नाही. जे तुम्ही सगळं टीव्हीवर पाहताय तेच घडलं. आपल्याला जी ऑफर मिळाली त्यापेक्षा हे प्रेम खूप महत्वाचं मोठं आहे असं वाटतं. मी सांगितलंय की मला तशी ऑफर मिळाली नव्हती आणि मला ऑफर मिळालेली नाही. त्यामुळे मला जे पाहिजे ते मिळतंय आणि मला वाटतं ते माझ्यासाठी खूप आहे. तुमच्यावर काही दबाव होता का? अजिबात काही नाही. हो, पण आज वर्धापन दिन आहे. आज आपण मुंबईत राहणं अपेक्षित होतं, आपण नाशिकमध्ये आलो. नाही, आता मुंबईला जाणार आहे पण 6 वाजता पोहोचणार आहे. मी आता घरी येणं गरजेचं होतं. आपल्या ज्यांनी मला माझ्यासाठी कष्ट घेतले त्यांना भेटणं आणि त्याच्यानंतर मुंबईला जाणं मला वाटतं योग्य होतं. मी नाशिकला आता घरी उतरलोय. आता मध्यवर्ती कार्यालयात जाणार आहे. तिथला कार्यक्रम आटपून मग मी मुंबईकडे जाणार.